नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे। चालू घडामोडीची आपण एक सिरीज सुरू केली होती। तुमच्यापैकी काही जणांनी यूट्यूबवर त्याचं लेक्चर बघितलं असेल, ज्यामध्ये आपण राजकीय घडामोडीपासून सुरुवात केलेली आहे। त्याचा पार्ट 2 पण आपला अपलोड करायचा बाकी आहे। त्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या अपलोड मी आर्थिक नंतर करणारच आहे। परंतु ही चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये थोडा बराच गॅप आलेला आहे। त्याला बरेच कारण आहेत। तुम्हालाही माहिती आहे की एक्झाम पुढे गेलेली आहे आणि यथावकाश जेव्हा आयोग जाहीर करेल त्याची डेट तेव्हा होणारही आहे ती। परंतु आपल्याला माहिती आहे की चालू घडामोडी हा खूप महत्त्वाचा घटक आहे। तो प्रिलिम्सला तर लागतोच, परंतु मुख्यचं जरी आपण काय करत असलो तरी मुख्य परीक्षेला तो महत्त्वाचा घटक आहेच। त्यामुळे चालू घडामोडीचा आजपासून आपण आता थोडे रेग्युलर बेसिसवर काही लेक्चर्स टाकणार आहे। जनरली इथे तुम्हाला दिसेल की जानेवारी 2023 ते जानेवारी 2024 असं संपूर्ण एक वर्ष, या एक वर्षामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत त्या आपण आर्थिक रिलेटेड या लेक्चर्समध्ये बघणार आहे। त्याबरोबरच आता 2023 आणि 2024चा जो अर्थसंकल्प आहे, ज्याला आपण बजेट म्हणतो, आणि हे स्पेसिफिकली सांगतो मी तुम्हाला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जो आहे आणि त्यासोबत आर्थिक पाहणी अहवाल आहे, त्या रिलेटेड पण ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण थोडक्यात आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणजे जर का या रिलेटेड काही प्रश्न आला राज्यसेवा पूर्वला किंवा कोणत्याही दुसऱ्या प्रिलिम्सला, तर तो तुम्हाला सोडवायला मदत होईल असं आपण अपेक्षित किंवा असं आपण म्हणू शकतो। तर ठीक आहे, आपण आता सुरू करूयात की आर्थिक घडामोडी काय महत्त्वाच्या आहेत। आणि थोडासा स्पीड असू शकतो काही ठिकाणी स्लो होऊ शकते, तर तुम्ही ते थोडंसं समजून घ्या। कारण तुम्हाला तिथे जर काही वाटलं तर तो तुम्ही पॉज करून तिथे बघू शकता, तो डेटा वगैरे काय थोडा स्पीड आपल्याला घ्यावं लागेल, कारण पूर्ण एक वर्षाच्या आपल्याला घडामोडी कव्हर करायच्या आहेत। आता यामध्ये बघा एक महत्त्वाचा इंडेक्स आहे निर्यात सज्जता निर्देशांक। यामध्ये काय, आता इंग्लिशमध्ये नाव जर बघितलं आपण याचं, तर एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स, की एखादा माल जर का निर्यात करायचा असेल देशामधून त्याची किती सज्जता आहे, त्याची किती प्रिपेअर्डनेस आहे। जशी आपण म्हणतो की एक्झामची किती प्रिपेअर्डनेस आहे, तशी मग निर्यात करण्याची किती प्रिपेअर्डनेस आहे। आणि हा महत्त्वाचा काय, कारण आपल्याला दिसेल हा कोण केलेला आहे, नीती आयोगचा आहे हा। आणि नीती आयोगने काही इंडेक्स वगैरे काही केलेला असेल, रिपोर्ट केला असेल, तो आपल्याला महत्त्वाचा आहे। तिथे पहिला रँक बघा तामिळनाडूचा, इथे न्यूज दिसेल तुम्हाला #1 तामिळनाडू, आणि मग बाकीच्यांची रँक आणि त्यांच्यासोबत स्कोअर दिले आहेत। आता स्कोअर तेवढे काही महत्त्वाचे वाटत नाहीत मला। महाराष्ट्राचं लक्षात ठेवू शकता तुम्ही, 78.20 आहे। फक्त याच्यात प्रथम स्थानी तामिळनाडू आहे मोठ्या राज्यांमध्ये, दुसरं महाराष्ट्र, तिसरं कर्नाटक आणि चौथं गुजरात। तर महाराष्ट्र सेकंड आहे, तामिळनाडू फर्स्ट आहे, एवढं तुम्हाला माहीत पाहिजे। आणि कोण काढते तर नीती आयोग। या जरी गोष्टी तुम्हाला लक्षात असतील तर तुम्हाला त्यावरचा प्रश्न येऊ शकतो। नेक्स्ट महत्त्वाची न्यूज इथे दिसेल आपल्याला, महागड्या शहरांची यादी आलेली आहे। ती काढणारी संस्था जी आहे ती मर्सर नावाची संस्था आहे आंतरराष्ट्रीय। त्यामध्ये त्यांनी 227 शहरातील राहणीमानाच्या खर्चाचा अभ्यास केला, की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या फॅमिलीला त्या शहरामध्ये राहण्यासाठी किती खर्च लागतो। मग त्याहून कळते किती महागाई खाण्याची असेल, राहण्याची असेल, तिथे भाडे कसे आहेत, तिथलचे बाकीचे जे काही रेट्स लागतात आपल्याला सर्व दैनंदिन जीवनातले, त्या सर्वांचा विचार करून भारतात जर बघितलं आपल्या देशात, तर मुंबई यात सर्वात महागडं शहर ठरलेलं आहे। तर त्यामुळे जर का याच्यावर प्रश्न आला तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की भारतातील महागडं शहर कोणतं आहे, मर्सर या संस्थेने काढलेल्या महागड्या शहरांच्या यादीत। त्याबरोबर आपल्याला दिसेल की जगातला जर रँक बघितला तर सर्वात महागडं शहर असं करत करत जर खाली आलो तर 147 नंबरला मुंबई येते, बरोबर। त्यानंतर मग खाली नवी दिल्ली 169, चेन्नई आहे, बँगलोर आहे, हैदराबाद आहे 202, कोलकाता, आणि पुणे जर बघितलं तर 213 आहे। मग यावर आयोग काय करू शकतो, ट्विस्ट थोडासा, की महाराष्ट्रातील सर्वात महागडे शहर पुणे आहे। आणि इथे आपल्याला दिसेल की मुंबई ऑलरेडी जर का भारतातील पहिला आहे, तर पुणे नक्कीच मग खाली असायला पाहिजे किंवा मग दुसरं असायला पाहिजे। तर थोडं असं पण ॲनालिसिस आपलं असणे गरजेचं आहे। आता याबरोबरच थोडी अधिक माहिती जर बघितली तर जगातील सर्वाधिक महाग शहर कोणतं आहे, तर हाँगकाँग आहे। आपल्याला माहीत आहे हाँगकाँग बरंच इलेक्ट्रॉनिक्ससाठी फेमस मार्केट आहे। बरेच मोबाईल जे आहेत आपले इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स आहेत ते हाँगकाँगहून आपल्या भारतामध्ये आपण इम्पोर्टही करतो आपला, त्यांच्यासोबत ट्रेड आणि व्यापार जो म्हणतो आपण तो पण चांगला आहे। त्यानंतर सिंगापूर आणि झ्युरिक जे स्वित्झर्लंडमध्ये येऊन जाते सिटी ती। तर ही महागडी शहर आहेत। स्वस्त शहरांमध्ये जर बघितलं तर हवाना, क्युबा इथे दिसेल तुम्हाला, जे लॅटिन अमेरिकन कंट्रीज म्हणतो त्यापैकी एक कंट्रीमधलं हे आपल्याला दिसेल की एक शहर आहे ते क्युबा या कंट्रीमधलं। त्यानंतर पाकिस्तान, कराची आणि इस्लामाबाद हे स्वस्त शहरामध्ये यादीमध्ये त्यांचा नंबर दुसरा आणि तिसरा लागतो। नेक्स्ट आता दिसेल आपल्याला महारत्न कंपन्या। हे एक प्रोबॅबल खूप चांगला प्रश्न यावर येऊ शकतो की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 2023 नुसार
सार्वजनिक क्षेत्रामध्ये किती महारत्न कंपन्या आहेत, आणि तिथं तुम्हाला माहीत पाहिजे त्याचा आन्सर आहे 13 कंपन्या सध्या महारत्न आहेत, जे इथे दिसेल तुम्हाला. आणि 13वी कंपनी कोणती आहे, तो ऑइल इंडिया आहे. ठीक आहे. आता निर्णय घेणारी कोण आहे याचं, म्हणजे ॲपेक्स ऑथॉरिटी, सर्वोच्च ऑथॉरिटी कोण आहे हा निर्णय घेणारी, तर तिथं आपल्याला दिसेल फायनान्स मिनिस्ट्री, म्हणजे अर्थ मंत्रालय, केंद्रीय अर्थ मंत्रालय आहे. आणि आता आपल्याला इथे दिसेल की या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्यांची आपण नावंही बघूयात आपण लिस्टमध्ये पूर्ण. त्याआधी आपण त्याचे निकष काय तर महारत्न दर्जाचे ते बघूयात. आता प्राप्त असण्यासाठी काय, तर सर्वात प्रथम आपल्याला माहिती आहे की 3 प्रकारच्या कंपन्या आहेत. एक आहे महारत्न, बरोबर, त्यानंतर असते नवरत्न, आणि एक मिनी रत्न असते. तर ही नवरत्न म्हणजे थोडासा खालचा दर्जा आहे. हा दर्जा मिळालेल्या कंपनीलाच महारत्न दर्जा मिळू शकतो. हा पहिलाच आहे बघा, की आधी नवरत्न दर्जा प्राप्त असला पाहिजे. दुसरे काय, स्टॉक एक्सचेंजमध्ये ती कंपनी सूचीबद्ध असली पाहिजे. म्हणजे आपण जे स्टॉक एक्सचेंज म्हणतो शेअर मार्केट, मग तिथे आपल्याला माहिती आहे निफ्टी जिथं 50 कंपन्या आहेत, किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE जे म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये 30 कंपन्या आहेत, इथे त्यांचं सूचीबद्ध म्हणजे ते लिस्टेड कंपनी असं इंग्लिशमध्ये म्हणतात, की तिथे लिस्ट झालेली पाहिजे, त्याचा शेअर तुम्ही विकत घेऊ शकले पाहिजे, अशी कंपनी असली पाहिजे. म्हणजे बघा हा पहिला झाला क्रायटेरिया, हा दुसरा झाला. तिसरा काय, लास्ट 3 वर्षामध्ये काय आहे, तो वार्षिक उलाढाल म्हणजे ज्याला आपण टर्नओव्हर म्हणतो एखाद्या कंपनीचा, तो 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावा. म्हणजे 25K, 25,000 करोडपेक्षा जास्त टर्नओव्हर असला पाहिजे. प्रॉफिट नाही, टर्नओव्हर हा शब्द वेगळा असतो. मग यामध्ये 3 वर्षातील त्यांचा नेट वर्थ जो आहे, म्हणजे त्या कंपनीची किंमत बघा. आता ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उलाढाल म्हणजे वेगळी गोष्ट, त्याची वर्थमध्ये किती किंमत आहे त्या कंपनीची, तर ती 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावी. म्हणजे अजून एक आकडा काय लक्षात ठेवायचा तुम्हाला, 15,000 कोटी, पण ती वर्थ आहे. आणि निव्वळ नफा जो प्रॉफिट म्हणतो आपण, तो 5,000 कोटींपेक्षा जास्त असावा, 5K. म्हणजे बघा 5, 15 आणि 25 हे 3 आकडेवारी आपल्या लक्षात असले पाहिजे जर प्रश्न आला तर. आता ऑइल इंडिया कंपनीचा लोगो बघा, थोडं कन्फ्यूज होऊ शकते तुम्हाला ऑइल इंडिया आणि इंडियन ऑइल लिमिटेड वगैरे ते, तर त्या कंपन्या कोणकोणत्या त्या बघितल्यानंतर तुमचा तो डाऊटही क्लिअर होऊन जाईल. तर इथे बघा स्थापना काय तेवढी विचारण्याचे चान्सेस नाही, पण लक्षात असू द्या जर आलाच फॅक्च्युअल तर आपण ती शक्यता नाकारता येत नाही. मग 1959मध्ये त्याचं स्थापना झालेली आहे, आणि त्याचं जे हेडक्वार्टर आहे मुख्यालय ते आसाममधील दुलियाजान हे जे शहर आहे, हे गाव आहे, तिथे त्याचं हेडक्वार्टर आहे. तर आता बाकीच्या मग कोणत्या कंपन्या आहेत त्या बघूयात आपण, आणि नंतर त्याचे फायदे बघूयात. तर आता 13 महारत्न कंपन्यांची यादी जर बघितली आपण, तर आपल्याला दिसेल बघा BHEL भेल, भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड असा लोगो आहे त्याचा. त्यानंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL, इथे दिसेल तुम्हाला भारत पेट्रोलियमचे आपल्याला पेट्रोल पंप्स माहीत असतात. कोल इंडिया लिमिटेड, त्याचाही लोगो दिसेल तुम्हाला इथे कोल इंडियाचा. गॅस ऑथॉरिटी GAIL, HPCL, IOCL, NTPC, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, ही पण आपल्याला माहीत राहते. ONGC पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी नाव बघितलं असेल, तेल आणि नैसर्गिक वायू म्हणतो. पॉवर ग्रीड ही रिसेंटली मागच्या 1-2 वर्षात मिळालेली आहे. त्यानंतर सेल ही बरीच जुनी आहे, स्टील ऑथॉरिटी. RECL विद्युतीकरणा रिलेटेड जे निगम आहे त्याच्याशी, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि ऑइल इंडिया लिमिटेड OIL. म्हणजे बघा ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOCL आणि OIL यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते तुम्हाला. म्हणजे बघा ही जी रिसेंट मिळाली ऑइल इंडिया लिमिटेड ही आणि इंडियन ऑइल यामध्ये कन्फ्युजन नाही व्हायचं. म्हणजे ते काय देतील की इंडियन ऑइलला 13वी कंपनी म्हणून दर्जा मिळाला 13. आपल्याला वाटतं यार हो तसंच काहीतरी होतं, परंतु ही ऑइल इंडिया वेगळं आहे. इंडियन ऑइल आणि ऑइल इंडिया थोडं कन्फ्युजन आहे, पण परीक्षेमध्ये इथेच चूक होऊ शकते आपली. त्यामुळे हे कन्फ्युजन होता कामा नये. ही आधीच झालेली आहे महारत्न दर्जा म्हणून प्राप्त झालेली कंपनी. आत्ताची जी आहे ती ऑइल इंडिया लिमिटेड आहे. त्याचा लोगो वगैरे व्यवस्थित बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. आता त्याचे फायदे काय, तर थोडक्यात फायदे बघून घेऊयात आपण, की त्यांना आर्थिक स्वायत्तता मिळते. त्यांना जे काही आर्थिक निर्णय घ्यायचे आहेत, कशी वाढवायची कंपनी, फायनान्स कसा करायचा, त्याची त्यांना ऑटोनॉमी आहे तिथे. त्यानंतर सरकारच्या मंजुरीशिवाय धोरणात्मक गुंतवणूक, विलिनीकरण आणि अधिग्रहण करण्याची परवानगी आहे. काही नवीन जर का त्यांना लँड अधिग्रहण करायची असेल किंवा मग बाकीच्या आर्थिक रिलेटेड गोष्टी करायच्या असेल तर त्यांना ती स्वायत्तता आहे. त्यांना त्याची सरकारच्या मंजुरीची गरज नाही आहे. त्यानंतर सरकारच्या मंजुरीशिवाय बाजारातून निधी पण उभारू शकतात ते त्यांना गरज वाटला तर. नंतर कंपन्याचे ब्रँड मूल्य आणि प्रतिष्ठा वाढते, नक्कीच वाढणार. आणि या कंपनीची वाढ, विकासाची संधी, दर्जात वाढ करण्यात या देशात आणि परदेशात गुंतवणूक मोठे निर्णय स्वतः घेतात. म्हणजे अजून कोणते जे म्हणजे जवळपास रिलेटेडच सगळे पॉईंट आहेत. बेस मुद्दा काय की त्यांना फ्रीडम मिळते, त्यांना स्वायत्तता मिळते. सरकारचे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी परवानगीची गरज राहत नाही.
नेक्स्ट आता मुद्दा बघूयात आपण जो चर्चेमध्ये होता, त्यामध्ये GST काउन्सिल ही वारंवार आपल्याला दिसते की 2 महिन्यांनी मीटिंग झाली, 3 महिन्यांनी मीटिंग झाली, GST काउन्सिलमध्ये असे निर्णय झाले, GSTचा रेट जो आहे 12% 18 केला, काही जे महत्त्वाचे जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांच्यावर जास्त GST लावला आणि मग ते बरेच त्यावर कॉन्ट्रोवर्सी होताना आपण बघतो. आता आपल्याला त्या कॉन्ट्रोवर्सीत जायचं नाही आहे, त्यावर काय होते, कशी टीका होते, त्यापेक्षा आपल्याला त्याचं आपल्या एक्झाम रिलेटेड त्याच्या रिलेटेड आपल्याला काय माहिती पाहिजे ती आपण बघूयात. आता बघा, महत्त्वाचं GSTचं कार्य काय परिषदेचं, तर ही एक घटनात्मक संस्था आहे, कारण ती कॉन्स्टिट्यूशन संविधानामध्ये मेन्शन आहे. त्याने काय केलं तर भारतात वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST याच्या अंमलबजावणीशी संबंधित मुद्द्यांवर शिफारशी करण्याची जबाबदारी आहे, की GST अंमलबजावणी कशी होणार, काय रेट असणार, हे सर्व ठरवणे, त्या शिफारसी करणे हे काम त्यांचं आहे. याचे अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय अर्थमंत्री आहेत. सदस्य जर बघितलं आपण तिथे तर प्रत्येक राज्याचे जे अर्थ किंवा कर प्रभारी मंत्री आहेत, म्हणजे जे आपण फायनान्स मिनिस्टर किंवा रेव्हेन्यू मिनिस्टर असं कोणताही दर्जा असलेला एखादा मिनिस्टर तिथे त्याचा परिषदेचा सदस्य असायचा. आणि प्रत्येक राज्याचा इतर कोणत्याही मंत्र्याला सदस्य म्हणून नामित करू शकतात मुख्यमंत्री त्या राज्याचे. त्यानंतर याचे जर का आपण बघितलं की घटनात्मक संस्था, तर त्याचा आर्टिकल नंबर जे आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते दिसेल आपल्याला 279A. सो मग हे आर्टिकल व्यवस्थित लक्षात ठेवायचं की GST परिषदे रिलेटेड कोणतं संविधानामध्ये आर्टिकल आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 279 एक आहे. त्याचं सचिवालय जर बघितलं नवी दिल्लीला आहे. त्याचे सचिव जर बघितले तर केंद्रीय महसूल सचिव, महसूल विभागाचे जे सेक्रेटरी आहेत ते त्याचे पदसिद्ध सचिव असतात. भारतातील वस्तू आणि सेवा कराचा निर्णय घेण्याचा GST परिषद महत्त्वाची भूमिका बजावते, ते आपल्याला माहीतच आहे. आता याचा इतिहास थोडक्यात बघून घेऊयात, जर का यावर प्रश्न आला तर तो आपल्याला सहज सोडवता आला पाहिजे. 2016ची जी 101 ही जी घटना दुरुस्ती करण्यात आली त्यानुसार आपल्याला माहिती आहे की GST हा टॅक्स आणि त्या रिलेटेड सर्व गोष्टी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या घटनेमध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. या वस्तू आणि सेवा कराच्या कार्यक्षम आणि सुरळीत प्रशासनासाठी राज्य आणि केंद्र यांच्यात समन्वय आणि कॉर्पोरेशन महत्त्वाचं आहे, कारण आपली जी संघराज्य प्रणाली आहे त्यामध्ये टॅक्स कलेक्ट करण्याची पॉवर दुसरीकडे आहे, ते जाणार राज्याकडे केंद्राकडे, पण मग हे करताना समन्वय आणि कॉर्पोरेशन आवश्यक आहे. त्यामुळे ही कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी घटना दुरुस्तीमध्ये GST काउन्सिल स्थापनेसाठी दुरुस्ती करण्यात आली. मग त्यासाठी आपण आत्ताच बघितलं की 279A मध्ये GST परिषद ॲड करण्यात आली. त्यानुसार मग हे बघा आर्टिकल इथे देण्यात आलेलं आहे आणि याचं जे आहे ते राष्ट्रपतींना अधिकार दिला आहे स्थापन करण्याचा. त्यानुसार मग राष्ट्रपतींनी 2016 मध्ये ही स्थापन केली आणि परिषदेची सचिवालय जे हेडक्वार्टर म्हणतो आपण ते नवी दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आलं. आता निर्णय कसे घेतात तर यावर एक खूप चांगला MCQ बनू शकतो, प्रश्न पडू शकतो की प्रत्येक निर्णय बैठकीतच घेतात, जेथे उपस्थित सदस्यांचे किती तर 3/4 इतक्या जर का त्याच्यातल्या सदस्यांनी हो म्हणलं तरच तो GSTचा निर्णय पारित झाला असं मानलं जाते. यापेक्षा कमी चालणार नाही, ते अंतिम निर्णयासाठी लागतेच. निर्णय घेताना आता मग कोणाला किती पॉवर आहे तर केंद्र सरकार जे आहे त्याच्याकडे फक्त 1/3 एवढीच वोटिंग पॉवर आहे. मत किती आहे तर 1/3 जे आहे ते केंद्र सरकारकडे आहे. राज्य सरकार जे आहे ते पूर्ण त्यांचं जे आहे ते 2/3 आहे. राज्य सरकारांकडे किती मूल्याचं आहे वोट तर 2/3 आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला GST काउन्सिल समजून घे. आणि ते दिसेल तुम्हाला GST काउन्सिलची 50वी बैठक आणि तिथे मग 2023 मधला हा फोटो दिसेल तुम्हाला. इथे आपल्याला दिसतील फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन आहेत आणि त्यानुसार बाकीच्या राज्यांचे जे काही फायनान्स रिलेटेड मिनिस्टर आहेत ते पण तिथे आपल्याला हजर झालेले दिसतात. आता यामध्ये नेक्स्ट आपल्याला इकॉनॉमीमध्ये अर्थमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता की ज्या रेटिंग एजन्सीज आहेत त्या काय करतात, प्रत्येक देशाचे जे काही वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत अर्थव्यवस्थेचे ते त्याची स्टडी करतात आणि त्यानुसार रेटिंग देतात की या देशाला आम्ही ही रेटिंग देतो. म्हणजे नॉर्मली सांगायचं म्हणजे जसं आपल्याला म्हणूयात की एखादा पेपर चेक केला आणि तिथे सांगितला की त्याला कोणता ग्रेड मिळाला की A ग्रेड म्हणजे खूप चांगला पेपर आहे, B ग्रेड म्हणजे थोडा ठीक आहे, C म्हणजे आता समाधानकारक आहे, D म्हणजे नापास अशा टाईपचं म्हणतो आपण. तशीच मग हे काय करते मूडीज रेटिंग एजन्सी वेगवेगळ्या देशांना आहे ना रेटिंग देते. तर आपली जी रेटिंग आहे भारताची ती BAA आणि त्याच्यामध्ये 3 असं व्हर्जन दिलं आहे जागतिक एजन्सीने त्या. आणि याचा मिनिंग काय आहे या रेटिंगचा तर अर्थव्यवस्थेबद्दल स्थिर दृष्टिकोन, की एखादी अर्थव्यवस्था स्थिर आहे का नाही हे सांगण्याचं त्यांनी काम केलं आहे. आता त्यांच्या मानांकनाच्या आधारे भारताची अर्थव्यवस्था खूप वेगाने वाढेल असे त्या एजन्सीने म्हणलं, मूडीजने म्हणलेलं आहे.
त्यांनी काय म्हटलं, मात्र गेल्या 7 ते 10 वर्षात भारताच्या संभाव्य आर्थिक प्रगतीच्या दरात घट झाल्याचंही म्हटले त्यांनी, की 7 ते 10 वर्षामध्ये जी वाढ होणे अपेक्षित होती त्याच्यापेक्षा कमी झालेली आहे, परंतु आता पुढे स्थिर राहील किंवा त्याच्यापेक्षा चांगला वेगाने वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे. आता या पतदर्जा संस्थाबद्दल थोडक्यात माहिती करून घ्या. यावर जरी प्रश्न आला नाही, परंतु यावर थोडासा प्रश्न जर आला तर आपला सुटला पाहिजे. 1909ची स्थापना आहे, न्यूयॉर्कमध्ये त्यांचं हेडक्वार्टर आहे. जवळपास 28 देशांमध्ये त्यांचा वेगवेगळ्या संस्था काम करतात आणि वेगवेगळ्या कंपन्यांना ते पतदर्जा पण देतात. यांची ग्रेडिंग जर का थोडक्यात बघितली आपण तर यामध्ये बघा सर्वात टॉपची जी आहे ती प्राईम नावाची असते त्यांची, जिथे आपल्याला AAA दिसेल बघा मूडीजमध्ये. आणि मग स्टँडर्ड अँड पुअर, फिच ह्या पण अशाच एजन्सी आहेत ज्या अशी रेटिंग देतात. आणि त्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा BB3 बघा इथे दिसेल आपल्याला, लोअर मीडियम ग्रेडमध्ये आपण आहे इथे, या इथे तुम्हाला लक्षात येईल BAA3 मध्ये आपल्या तिथे. तर आपण तिथे आहे, म्हणजे जितकं वर जाणार आपण तेवढी आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे, आपले फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, तेवढी आपली इकॉनॉमी चांगली आहे असं म्हणता येईल त्याला. तर आपला नेहमी असा अप्रोच असतो की आपल्याला वरचा ग्रेड मिळणे. सध्या आपण BAA3 वर आहे. बाकी इथे तर माहिती दिलेलीच आहे की भारताची पतदर्जा मापन ही संस्था करते बाकीच्या देशांसोबत. नेक्स्ट आता महत्त्वाचं आहे की जागतिक बँकेने फायनान्शियल 2024 मध्ये की 2024 या वित्तीय वर्षामध्ये भारताचा विकास दर 6.3% राहील असं सांगितलेलं आहे. ही पण एक न्यूज होती. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 2022 मध्ये जे 7.2% होतं त्यामध्ये थोडीशी म्हणजे कमी जी वाढ झालेली आहे, त्यामुळे 6.3%वर मध्यम राहण्याची अपेक्षा आहे. म्हणजे आधी जे 7.2% होतं तिथून आपण म्हणू शकतो की 6.3%पर्यंत कमी होईल असं म्हणलेलं आहे त्यांनी. याची कारणं काय झाली त्यांनी, मुख्यत्वे अपेक्षित मंदी, मुख्यत्वे कमी होत चाललेले बेस इफेक्ट, जागतिक वाढ मंदावणे आणि देशांतर्गत किमतीच्या दबावामुळे, हे 3 कारणामुळे ही 6.3 पर्यंत राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक राहील असं त्यांनी नमूद केलेलं. त्यामध्ये मजबूत देशांतर्गत मागणीमुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 7.8% वाढलेली आहे असंही त्यांनी तिथे त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये त्यांना दिसून आलेलं आहे. IMFने काय सांगितलं, तर IMF आपल्यासाठी चांगले लक्षात ठेवायला की वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या दोन्हींनी पण जी वाढ सांगितलेली आहे की पुढच्या वर्षी तरी ती 6.3%नेच होईल असं त्यांनी म्हणलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा अधिक मजबूत भारताचे जे फंडामेंटल्स आहेत, जे इकॉनॉमी अर्थव्यवस्थे रिलेटेड आहेत, ते आहेत असं त्यांना त्यावर शिक्कामोर्तब केलं असं म्हणू शकतो आपण. बाकी मग त्यांचे बेस इफेक्ट वगैरे ह्या गोष्टी आपल्याला सध्या लक्षात घ्यायची गरज नाही. IMFच्या नवीनतम वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, आता यावर प्रश्न येऊ शकतो की IMFचा कोणता रिपोर्ट आहे खालीलपैकी, आणि मग तिथे वेगवेगळ्या रिपोर्टचे नाव दिलेले असतील. त्यापैकी जर का वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक दिसलं तर आपल्याला कळायला पाहिजे की हा IMFचा रिपोर्ट आहे, की तो इकॉनॉमीचा आउटलुक करतो. आणि मग त्यांनी अंदाज जागतिक वाढ जी आहे ती 3%वर राहील असं म्हणले त्यांनी ऑन ॲन ॲव्हरेज. जे त्यांनी आधीचं 2.9% होतं त्याच्यावर कमी केलेलं दिसतं आपल्याला. म्हणजे 2023 मध्ये ते म्हणतात की जे 3%पर्यंत होतं त्यांचं जी वाढ होणार आहे जगाच्या अर्थ, ती 2.9%वर राहील. म्हणजे बघा 10 बेसिस पॉईंटनं कमी केलं, म्हणजे कसं 0.1 कमी झाला असं म्हणतात त्याला. म्हणजे 100 बेसिस पॉईंटचा आहे ना 1% होत असतो इकॉनॉमीमध्ये. कधी जर दिसलं तुम्हाला 10 बेसिस पॉईंट म्हणजे 0.1 आणि 100 बेसिस पॉईंट म्हणजे 1%, हेही लक्षात ठेवायचं बेसिक्स थोडाफार. नेक्स्ट लक्षात घ्या, गिग कामगारबद्दल बऱ्याचदा चर्चेत दिसलं मागच्या 2023 मध्ये, बरेच त्यावर रिपोर्ट्स वगैरे येऊन गेले आहेत. तर त्याबद्दल थोडक्यात बघूयात. तर गिग कामगार म्हणजे काय, तर याच्यात सोपं म्हणजे तुम्हाला जे आता ओला, उबेर, झोमॅटो वगैरे तिथे दिसतात ना सर्व काम करणारे, किंवा स्विगी, अर्बन कंपनी, जे ग्राहकांशी व्यवहार करतात त्या कर्मचाऱ्यांना गिग कामगार असं म्हणतात. आता याचं थोडक्यात वर काय म्हणलेलं बघूयात आपण. गिग कामगार म्हणजे साधारणपणे असे व्यावसायिक ज्यांची कामे ही ऑर्डरप्रमाणे चालतात. यामध्ये लेखक पण असू शकतात, स्टँडअप कॉमेडियन पण असू शकतात, इंजिनियर्स पण असू शकतात. परंतु आपल्याला सहज करणारे म्हणजे ओला, उबेर आणि झोमॅटोवाले जे आपण नेहमी बघतो. तर या गिग कामगारांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम काय, याच्यावर एक रिपोर्ट आला होता. तर जागतिक कामगार संघटना जी आहे, म्हणजे ज्याला आपण ILO म्हणतो, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, जी सर्व कामगारांची स्टडी करते इंटरनॅशनल लेवलवर. तर त्यांनी म्हटलं की भारताची जी गिग अर्थव्यवस्था आहे ती 2025 पर्यंत 23% वाढलेली असेल. म्हणजे त्यामध्ये जास्तीत जास्त कामगार यावे लागतील. मग ती अर्थव्यवस्था जर वाढणार आहे तर त्या रिलेटेड आपल्याला तशा तरतुदी कराव्या लागणार आहेत. त्याचप्रमाणे नीती आयोग जे आहे, नीती आयोगने पण जे इंडियाज बूमिंग अँड प्लॅटफॉर्म इकॉनॉमी 2022 जो अहवाल केला होता,
त्यांनी सांगितलं होतं की 2020-21मध्ये आपल्याकडे 77 लाख कामगार आहेत आणि ते आता नक्कीच 1 कोटीपर्यंत वाढले असतील असं म्हणू शकतो आपण, कारण हा त्यांचा जुना रिपोर्ट आहे. आणि त्यांनी तेच सांगितलं की 2029-30पर्यंत ती 2.35 कोटी म्हणजे तिप्पट कामगार त्यामध्ये वाढ होतील असं त्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं. आता यावर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो तर भारतातील अनुमानित 56% नवीन रोजगार जो आहे तो गिग इकॉनॉमी कंपन्यांद्वारे ब्लू कॉलर आणि व्हाईट कॉलर वर्कफोर्स दोन्हीसाठी उत्पन्न होत आहे. आता ब्लू कॉलर व्हाईट कॉलर म्हणजे थोडेसे जे मॅनेजर लेवलचे जॉब आहेत असे म्हणू शकतो आपण, आणि ब्लू कॉलर म्हणजे जे ॲक्च्युअल मॅन्युअल काम करतात, जे वर्कर आहेत कामगार आहेत त्यांना म्हणतो आपण. गिग इकॉनॉमी ही एक मुक्त बाजारपेठ प्रणाली आहे ज्यामध्ये अस्थायी बदल होताना संघटना आणि अल्पकालीन जोडणीसाठी स्वतंत्र श्रमिकांना पर्याय उपलब्ध असतात. आता यामध्ये त्यांना स्वतंत्र आहे, ऑटोनॉमी आहे. आपल्याला दिसते की ओला, उबेर, झोमॅटोवाले, तर यांना मग जे नवीन सामाजिक सुरक्षा संहिता आलेली आहे त्यांना एक नवीन व्यावसायिक म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांना जे काही सिक्युरिटी असतात कामाच्या ठिकाणी असणारे किंवा हेल्थ रिलेटेड ह्या सर्व गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करायला पाहिजे, हे सामाजिक सुरक्षा संहितेने 2020च्या सांगितलेलं आहे. नेक्स्ट आता महत्त्वाची न्यूज होती भारताचे परराष्ट्र व्यापार धोरण 2023. आता याआधी जे परराष्ट्र धोरण होतं ते तर आपण म्हणजे वाचलेलं असेल, पण आता 2023ची खासियत काय ती थोडक्यात आपण इथे बघून घेऊयात. आता इथे आपल्याला दिसेल की जे काही केंद्रीय उद्योग मंत्री आहेत वाणिज्य पियुष गोयल यांनी 31 मार्च 2023 रोजी हे जाहीर केलं होतं धोरण, ज्याला आपण म्हणतो भारताचे परराष्ट्र व्यापार धोरण 2023. या परराष्ट्र धोरणामध्ये जर का मुख्य फोकस दिसेल आपल्याला तर तो निर्यातीवर दिसेल. आता दुसरा मुद्दा बघा याच्यात काय, भारताची निर्यात 2030पर्यंत $2 ट्रिलियन पर्यंत वाढवणे. म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं की $2 ट्रिलियन इंग्लिशमध्ये लिहितो मी इथे, हे आपलं निर्यातीचं टार्गेट आहे की एक्सपोर्ट जे म्हणतो आपण तो कितीपर्यंत वाढवायचा बाय 2030. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा चुकवताना ते तिथे 1 ट्रिलियन करतील, 5 ट्रिलियन करतील, काहीतरी असं वेगळं करतील, पण ते आपल्याला तिथे व्यवस्थित माहीत असलं पाहिजे. बाकी मग व्यवसाय सुलभता प्रक्रियेची पुनर्रचना, स्वयंचलन की जे व्यवसाय करण्यासाठी सुलभता आहे ती झाली पाहिजे असंही त्यामध्ये सांगितलेलं आहे. रुपयाला जागतिक बाजारातील प्रमुख चलन बनवणे हे पण खूप महत्त्वाचं आहे की प्रमुख चलन असलंच पाहिजे आपलं. आता जर का जगात आपण आता एक मोठे निर्यातदार बनतोय तर निर्यातीला प्रोत्साहन देणे, निर्यातदारांसाठी व्यवसाय सुलभता प्रक्रियेची पुनर्रचना, स्वयंचलन रिपीट झाला हा पॉईंट. आता विशेष काय यामध्ये तर रसायने, जे बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड असेल किंवा मग साहित्य असेल, उपकरणे असेल आणि तंत्रज्ञान यांनाही प्रोत्साहन देणे हे पण यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुहेरी वापराच्या उत्पादनांची निर्यात सुलभ करणे, सो मग ड्युएल यूज गुड जे म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्यांनाही प्रोत्साहन द्यायचं आहे. आता यामध्ये विशेष महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची तुम्ही की यासाठी कोणताही कालावधी नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे याआधीची धोरणे कशी असायची, तर वाणिज्य 5 वर्षासाठी धोरण आहे आणि मग ते त्याचं समजा 23मध्ये सुरू झालं की पुढची 5 वर्ष 27 किंवा 28मध्ये असं असायचं. पण यावेळेस काय त्यांनी कालावधी ठरवण्यात आलेला नाही. यावरही तुम्हाला परीक्षेमध्ये फसवू शकतात. तर लक्षात ठेवायचं की याचा कालावधी नाही. जुनी प्रलंबित मान्यता बंद करण्यासाठी आणि नव्याने सुरुवात करण्यासाठी निर्यातदारांसाठी नवीन परराष्ट्र व्यापार धोरणात वन टाईम ॲम्नेस्टी योजना आहे. ॲम्नेस्टी म्हणजे त्याचा अर्थ आहे सूट. तर मग वन टाईम एक टाईम तुम्हाला सूट देण्यात येईल अशा टाईपचं धोरणच बनवलं आहे त्यांनी त्यामध्ये. सर मग या ॲम्नेस्टी शब्दाचा अर्थच मराठीमध्ये आपण म्हणतो की तुम्हाला सूट देण्यात आले. यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आपल्याला, सध्याचे जे 39 शहरं आहेत त्यामध्ये अजून एक जवळपास किती 4 शहरं आहेत बरोबर इथे बघा. त्यामध्ये 4 शहरं कोणते आहेत, फरीदाबाद, मिर्झापूर, मुरादाबाद आणि वाराणसी. या नवीन शहरांना निर्यात उत्कृष्टतेचे शहर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स. हे बघा इथे दिसतील तुम्हाला आणि 4ही नावं दिसतील, फरीदाबाद, वाराणसी, मुरादाबाद. आणि ते कोणत्या गोष्टीचं तुम्हाला तिथून निर्यात करणार त्यासाठी तुम्हाला ते तसं साईन करावं लागते, तसं तुम्हाला नोंदणी करावी लागते. इथे दिसेल बघा फरीदाबाद फॉर ॲपरल म्हणजेच कपड्यांच्यासाठी त्यांनी अप्लाय केलं होतं. त्यानंतर वाराणसी जे ते हँडलूम बिझनेस, हँडीक्राफ्ट जे हस्तीकाम वगैरे असते आपलं, मुरादाबाद आणि मिर्झापूर यांनी पण. आणि मग त्यांना तसा दर्जा देण्यात आला या नवीन धोरणामध्ये 2023च्या फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये. त्यानंतर महत्त्वाचं काय दिसते आपल्याला, टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स स्कीमद्वारे नवीन शहरे स्टेट होल्डर स्कीमद्वारे निर्यातदारांची ओळख करण्याला प्रोत्साहन देते. मग आता हे स्टेट्स होल्डर स्कीम ही कशाच्या अंतर्गत आहे असा जर प्रश्न आला तर आपल्याला कळायला पाहिजे की जे निर्यात धोरण आहे भारताचं परराष्ट्र, हे भारताचे परराष्ट्र व्यापार धोरण त्याच्या अंतर्गत ते करण्यात आलं आहे, हे आपल्याला तिथे माहीत असलं पाहिजे.
त्यानंतर 4 स्तंभ कोणते आहेत त्यामध्ये, तर उदयोन्मुख ई कॉमर्स निर्यात केंद्रे म्हणून जिल्ह्यांना विकास करायचा, प्रत्येक जिल्ह्याचं एक ई कॉमर्स केंद्र म्हणून त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्यानंतर वेगवेगळ्या सवलतींना प्रोत्साहन देणे, सहकार्याच्या माध्यमातून निर्यात प्रोत्साहन, निर्यातदार राज्य, जिल्हे, भारतीय दूतावास यांना पण प्रोत्साहन द्यायचं आणि व्यवसाय सुलभता आणि व्यवहार खर्चात कपात, असे की हायलाईट्स आपल्याला किंवा 4 स्तंभ दिसतील. यामध्ये निर्यात फोकस आहे आपल्याला परराष्ट्र व्यापारामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला दिसून येईल. बाकी मग यामध्ये की पिलरमध्ये बघा तुम्हाला दिसतील इंग्लिशमध्ये आहेत, इन्सेंटिव्ह टू रिमिशन, त्याच्यानंतर ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय सुलभता जे इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, एक्सपोर्ट प्रमोशन इनिशिएटिव्ह, मॅन्युफॅक्चरिंगला प्रमोट करणे, ई कॉमर्सला प्रमोट करणे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट जे आहे जिल्हे त्यांना एक महत्त्वाचं केंद्र बनणे आणि SCOMAT पॉलिसी याला स्ट्रीमलाईन करणे. आता यावरही प्रश्न पडू शकतो की SCOMAT म्हणजे काय, कारण तसा शब्द वापरला गेलेला आहे. तर इथे खाली दिसेल तुम्हाला, S म्हणजे स्पेशल केमिकल, C म्हणजे केमिकल, ऑर्गॅनिझम, मटेरियल, इक्विपमेंट अँड टेक्नॉलॉजी, याला SCOMAT यांना प्रोत्साहन द्यायचं आहे असं त्या पॉलिसीच्या मध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे डायरेक्ट दिसेल तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून घेतलेली फोटो इमेज आहे. आता थोडंसं ज्या कॉमर्स पॉलिसी आहेत, परराष्ट्र धोरण आहेत, त्याचा इतिहास जर बघितला आपण तर आपल्याला दिसेल की सर्वात प्रथम जे होतं ते त्रैवार्षिक होतं, म्हणजे 3 वर्षांसाठी धोरण होतं 85 ते 87. तेव्हाचे वाणिज्य मंत्री जे होते ते VP सिंग, नंतर जाऊन ते पंतप्रधान पण बनले आपल्याला दिसतात 89मध्ये 90मध्ये. तर त्यांच्या जेव्हा ते फायनान्स मिनिस्टर होते, वाणिज्य मंत्री होते, कॉमर्स मिनिस्टर, तेव्हा पहिलं त्रिवार्षिक आयात निर्यात धोरण जाहीर करण्यात आलं होतं. तो मग ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 92 ते 97मध्ये आपल्याला दिसेल P चिदंबरम यांनी पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण 92 ते 97मध्ये आपल्याला दिसते घोषित केलं होतं. त्यानंतर दुसरं जे होतं तेव्हा VV रमैया होते 97 ते 2002मध्ये. तिसरं 2002 ते 7मध्ये मुरसोली मारन हे वाणिज्य मंत्री होते. नवीन परकीय व्यापार धोरण नावाने जे आलं होतं 4 ते 9 तेव्हा कमलनाथ हे तेव्हा व्यापारी मंत्री होते, वाणिज्य मंत्री होते. आणि त्यानंतर आनंद शर्मा आणि नरेंद्र मोदी यांचं पहिलं कॅबिनेट जेव्हा 2014मध्ये निवडून आले, त्यानंतर निर्मला सीतारामन ह्या तेव्हाच्या वाणिज्य मंत्री होत्या. आणि आत्ताचं जर बघितलं तर आपल्याला माहीत आहे की आता पियुष गोयल हे इथे आपल्याला दिसेल त्यांचा फोटो, पियुष गोयल आणि ते नावही दिसेल, हे वाणिज्य मंत्री होते. तर मग असा जर का काही प्रश्न आला की जोड्या लावामध्ये वगैरे की कोण तेव्हाचे वाणिज्य मंत्री होते, तर 2023मध्ये ना आपल्याला माहिती आहे की इथे यांचा कार्यकाळ नाही दिलेला त्यांनी, म्हणजे इथे जो आहे तो आपल्याला इथे कार्यकाळ दिसतो बघा 2020पर्यंत 14पर्यंत, आणि या धोरणामध्ये 23च्या सुरुवात दिलेली आहे, एंड दिलेला नाही आहे, तर तेही लक्षात ठेवायचं. आता महाराष्ट्र लेवलवर आपल्याला दिसेल राज्याच्या स्तरावर एक वस्त्रोद्योग धोरण आणलेलं आहे आपण राज्य सरकारने. हे 30 मे रोजी घोषित करून त्याचा कालावधी जो आहे तो 23 पासून ते 2028पर्यंत असेल असं सांगितण्यात आलं आहे. मग यानुसार काय करायचं की पुढच्या 5 वर्षात कापसाची प्रक्रिया क्षमता 30 वरून 80% वाढवणे हे महत्त्वाचे आहे, कारण वस्त्रोद्योग आहे म्हणजे कापूस तिथे आलाच. तसेच 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक, म्हणजे गुंतवणूक पण दिलेली आहे त्यांनी 25,000 कोटी, 5 लाखांपर्यंत रोजगार निर्मिती पण आहे. सो म्हणजे एखादं धोरण असेल तर त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय असतात की तिथे रोजगार निर्मिती आहे का, तिथे बाकीची जी आहे क्षमता कोणती वाढवायची तर ती किती वाढवायची, तर इथे दिसेल आपला 30 ते 80%, रोजगार किती 5 लाख. या महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर वस्त्रोद्योग आयुक्तालय, रेशीम संचालनालय यांचं विलिनीकरण करून काय करायचं आहे तर वस्त्रोद्योग व रेशीम आयुक्तालयाची निर्मिती करायची. मग हाही प्रश्न चांगला बनू शकतो की हे कोणत्या 2 गोष्टी 2 विभाग एकत्रित करून हे आयुक्तालय बनणार आहे, तर ते आपल्याला सोपं आहे. आणि प्रादेशिक स्तरावर काय करणार आहेत, या कार्यालयाला नाव देण्यात येणार आहे प्रादेशिक वस्त्रोद्योग व रेशीम उपआयुक्तालय असं संबोधण्यात येणार आहे त्याला. नेक्स्ट महत्त्वाची न्यूज आहे इकॉनॉमीमध्ये, अमेरिका बनला सर्वात मोठा व्यापारी भागीदार भारताचा. म्हणजे आपण जे वेगवेगळ्या देशांशी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करतो त्यामध्ये मग पैशाच्या दृष्टीने जर बघितलं आपण तर कोणते 2 देशमध्ये जास्त ट्रेड होतो, तर यामध्ये आपल्याला चालू आर्थिक वर्ष दिसेल की जी आकडेवारी मिळाली आहे त्याच्यानुसार आपला जवळपास 59.7 या 3च महिन्यात झाला होता. आणि आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे तर याच्यात आपला ट्रेड भारताचा जो आहे तो व्यापार अधिशेष आहे, म्हणजे ट्रेड सरप्लसमध्ये येतो. पण म्हणजे काय की भारत जर का समजा हा इकडे इंडिया आहे आपला बरोबर आणि इकडे USA आहे, तर आपण काय करतो जवळपास 150 रुपयाचं तिकडे साहित्य पाठवतो आणि ते आपल्याला 125च पाठवतात.
बरोबर, म्हणजे आपण 25 रुपयाचं जास्त साहित्य पाठवतो, म्हणजे आपण इथे अधिशेषमध्ये आपण जास्त पाठवतो. चायनाचं काय, चायनाचं उलट आहे. चायना जवळपास आपल्याला इकडे जर चायना म्हणलं आपण तर चायना आपल्याला पाठवतो जवळपास 200 रुपयाचं आणि आपण चायनाला पाठवतो फक्त 50 रुपयाचं. म्हणजे एवढी तफावत आहे की आपण त्यांचं घेत राहतो आणि त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये आपल्याला चायनीज प्रोडक्ट जास्त दिसतात. तर USA आपण जनरली आपण बऱ्याच गोष्टी जास्त पाठवतो त्यांना त्यांच्याकडून घेतल्यापेक्षा. आता यामध्ये 2 नंबरला चीन आहे. आता यामध्ये बघू आपण की आधी पण इथे एक महत्त्वाची न्यूज आहे की 22-23 या आर्थिक वर्षात पण भारत आणि अमेरिकाचे म्हणजे भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार अमेरिकाच होता 22-23 मध्ये. आणि न्यूज पण दिसेल बघा की US इमर्जेस ॲज इंडियात बिगेस्ट ट्रेडिंग पार्टनर आणि ते दिसेल $128.55 बिलियन आपण त्यांच्यासोबत व्यापार केला आहे. म्हणजे जो दोघांचा मिळून 128.55 आहे. चायना सेकंड नंबरला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता यामध्ये आपण थोडक्यात बघूयात की आपले टॉप आपल्याला किती आहेत. तर हा टेबल महत्त्वाचा आहे बघा. सर्वात मोठा आपला भागीदार कोण आहे, US आहे. 2 नंबरला कोण आहे, चायना आहे. 3 नंबरला कोण आहे, युनायटेड अरब इमिरेट म्हणजे ज्याला आपण UAE असं म्हणतो. 4 नंबरला सौदी अरेबिया आपल्याला दिसून येतो. आणि इथे बघा आकडेवारी पण दिसेल तुम्हाला की किती आपल्याला आणि किती वाढ झालेली आहे व्यापारमध्ये ती दिसेल बघा. 24.57% वाढ झाली. इकडे कमी झालेलं दिसते आपल्याला यांच्यासोबतचा व्यापार. ठीक आहे, म्हणजे मागच्या 1 वर्षाचं जर कंपॅरिझन केलं आपण तर मग 119 द्विपक्षीय व्यापार होता 21-22 मध्ये, तेही कळेल आपल्याला. आणि याआधी चीन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता 13, 14, 17, 18 किंवा 20, 21 मध्ये, हेही पण आपल्याला थोडक्यात. सो मग इथे लक्षात काय ठेवायचं तर टॉप 4 कोणते आहेत सध्या आणि त्यामध्ये US आणि चायना हे थोडेसे व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही. आता ह्या महत्त्वाच्या घडामोडी बघितल्या, अजून काही आहेत ते शेवटी लास्टला आपण वन लायनर टाईप बघणार आहे काय महत्त्वाचे आर्थिक रिलेटेड. आता इथून पुढे आपण आहे ना अर्थसंकल्प 2023 यामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आपल्याला परीक्षेसाठी लागणार आहेत. त्यासोबतच जो आता अंतरिम अर्थसंकल्प आलेला आहे, कारण इलेक्शन इयर असल्यामुळे पूर्ण बजेट मांडलेलं नाही आहे. तर मग 2024चा जो आपल्याला दिसतील तेव्हा वित्तमंत्री जे आहेत फायनान्स मिनिस्टर महाराष्ट्राचे ते अजित पवार होते आणि 23 मध्ये देवेंद्र फडणवीस होते. मग यांचं जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण आता इथून पुढे कव्हर करूयात. तर आता 2023चा जो अर्थसंकल्प आहे ज्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला दिसेल की अमृत काळातील राज्याचा पहिला अर्थसंकल्प आहे. म्हणजे 75 वर्ष जे कंप्लीट झाले आपल्या स्वातंत्र्याला त्याला अमृतकाल म्हणलेलं आहे आपण, 75 ते 100. मग त्याच्यात 5 ध्येय होते पंचामृत. मग त्यामध्ये शाश्वत शेतीने समृद्ध शेतकरी करणे, त्यानंतर मग सर्वसमावेशक विकासमध्ये मग आपल्याला दिसेल महिला, आदिवासी, इथे बघा महिला, आदिवासी, मागासवर्गीय, OBC या सर्व समाज घटकांचा समावेशक विकास असणे. म्हणजे शेती रिलेटेड आहे, सर्व समाज घटका रिलेटेड दुसरा मुद्दा आहे, पायाभूत सुविधा रिलेटेड तिसरा आहे, त्याच्यात भरीव गुंतवणूक करायची, रोजगार या रिलेटेड चौथा मुद्दा आहे, निर्मिती करणे, आणि 5वा आहे पर्यावरण रिलेटेड विकास. म्हणजे 5 घटक कोणते आहे तरी तुम्हाला तर ब्रॉडली लक्षात असलं पाहिजे. शेती, सर्व समाज घटक, पायाभूत सुविधा, रोजगार आणि पर्यावरणपूरक हे 5 ध्येय आपल्याला त्याला 5 पंचामृत असं म्हणलेलं आहे आपण, ते महाराष्ट्र अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसून. आता यामध्ये तरतुदी काय आहेत त्या बघूयात आपण. आता कर प्रस्तावामध्ये काय तर यामध्ये महत्त्वाची त्यांनी एक सूट दिलेली आहे महिलांना की मासिक 25,000 रुपयांपर्यंत उत्पन्न व्यवसाय हे त्यांना करमुक्त राहणार आहे महिलांना, जे सर्वांना नसणार. म्हणजे एखाद्या महिलेने जर एखादा व्यवसाय सुरू केला असेल तर 25,000 पर्यंत त्यांचं उत्पन्न ते त्यांना त्या जो कर लागतो व्यवसायावर तो कर लागणार नाही महिलांना, फक्त महिलांना, हे लक्षात घ्यायचं इथे. यापूर्वी ही मर्यादा 10,000 रुपयापर्यंत सूट होती, ती आता वाढून 25,000 करण्यात आलेली आपल्याला दिसते. दिव्यांग व्यक्तीच्या व्याख्येबद्दलमुळे दिव्यांगांची व्यवसाय करातून सुटका करण्यात आलेली आहे. हे पण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की त्यांना पण आता महिलांना तर 25,000 लिमिट आहे, यांना तर दिव्यांग व्यक्तींची व्याख्यामुळेच त्यांना आता डायरेक्ट व्यवसाय करातून सुटकाच करून टाकली आहे. बाकी ते अंदाज आहे की एकूण अपेक्षित खर्च किती होणार आहे, तूट किती राहणार आहे, तर ही ब्रॉडली माहीत असू द्या फक्त की जवळपास 95,000 कोटी 96,000 कोटीची तूट असते आपल्याकडे राजकोषीय. त्यामधली महसुली जवळपास 16,000 कोटीपर्यंत आहे. आणि मग महसुली जमा किती होते 4.49 लाख कोटी आणि 4.65 कोटी जी आहे ती महसुली खर्च होतो. म्हणजे बघा महसुली तुटीपेक्षा खर्च जास्त असतो. हे आकडे पाठ करायची गरज नाही, हे अजिबात पाठ करायचे नाही, हे फक्त एक आपल्याला आयडिया येण्यासाठी की आपली इकॉनॉमी केवढी आहे राज्याची, ही एक ब्रॉडर आयडिया येण्यासाठी. यावर प्रश्न डायरेक्ट येत नसतो की किती आहे आकडेवारी वगैरे, त्यामुळे याबद्दल निश्चिंत राहा तुम्ही. आता अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे जर बघितले आपण तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना झालेली आहे, ज्यांना शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्मान निधी मिळणार आहे. म्हणजे 6,000 जे
केंद्राकडून येतात, केंद्र सरकारकडून, आणि 6,000 जे ते राज्य सरकारकडून. म्हणजे केंद्राचे PM किसान योजनेचे आणि ही जे राज्यांची त्यांची 6,000, अशी मिळून टोटल आता 12,000 रुपयांचा सन्मान निधी येणार आहे. केंद्राची 6,000, राज्याची 6 असे 12, आणि याचा लाभ जो तो जवळपास 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना होणार आहे. आता हे कसे मिळणार आहेत तर केंद्रातलं तुम्हाला जर माहीत असेल तर जे 6,000 आहेत ते 3 हप्त्यात मिळायचे, म्हणजे 2,000चा एक हप्ता असं त्यांना 3 हप्त्यामध्ये मिळायचं, म्हणजे 4-4 महिन्यांनी. त्यामुळे मग कृषी सन्मान निधी योजनेत आता राज्य सरकारची भर पडल्याने 12,000 झाले. हे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी ती तरतूद केलेली आहे, ती महत्त्वाची तरतूद आपण लक्षात ठेवायची. त्यानंतर महाकृषी विकास अभियान एक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणलेलं आहे. याच्यात काय करणार आहे फोकस, तर उत्पन्न वाढ झाली पाहिजे शेतकऱ्यांची, ते त्याचं आहे. त्याच्यामध्ये काय मग पीक व फळविक याच्या उत्पादनातून मूल्यवर्धनापर्यंत तालुका जिल्हानिहाय शेतकरी गट करणार, समूह करणार. म्हणजे ही योजना इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यापेक्षा कोणाला असणार आहे, गटांना असणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि मग त्यानुसार मग एक आराखडा बनवणार आहेत प्रकल्पाचा, आणि यासाठी मग तरतूद दिली आहे. पैसे लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला. इथे एक थीम लक्षात ठेवा की फक्त महाविकास अभियान कशासाठी आहे, तर मग ते त्यांचं इन्कम वाढवायचं, आणि टार्गेटेड ग्रुप कोणते आहेत तर शेतकऱ्यांचे गट आणि समूह, याचे जिल्हा आणि तालुका लेवलवरचे गट आहेत. नेक्स्ट आहे आता प्रधानमंत्री पीक विमा योजना, जी ती आता 1 रुपयात काढून देणार राज्य सरकार. म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात पीक विमा असं म्हणणार आहे, कारण आपला जो आहे तो विमा कोण भरणार आहे, राज्य शासन भरणार आहे. मग प्रधानमंत्री पीक विमा योजने शेतकऱ्यांचा विमा हप्ता राज्य सरकार भरणार, त्यामुळे 1 रुपयात ती पीक विमा योजना आपल्याला लागू झालेली आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. आता याच्यात जो लाभ होता तो आधी बघा इथे तुम्हाला दिसेल, ज्याचं जी मुदत होती ती 1 लाखच होती. 1 लाखाहून आता ती 2 लाख रुपयांपर्यंत वाढलेली आहे. तर मग ते विचारू शकतात की गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह या अनुदान योजनेमध्ये सध्या कितीची लिमिट आहे, किती लाखांपर्यंत मदत मिळणार आहे. तर तिथे ऑप्शनमध्ये 1 लाखही देऊ शकता, 2 लाख, 5 लाख. तर आपल्याला 2 लाख हे माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. आता ॲक्च्युली यापूर्वी त्याचं नाव गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना होतं, आणि आता त्याचं मग थोडंसं नाव बदललं आहे, तेही आपल्याला लक्षात द्यायचं. यानंतर महत्त्वाचं आहे बघा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना. राज्यसेवा मुख्याला 2-3दा हा प्रश्न येऊन गेला या योजनेवर, आणि प्रिलिम्सला पण वेगळ्या येऊन गेलेला आहे. त्यामुळे ही योजना पण आपण चांगली करणे गरजेची. आता लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे सर्व शेतकरी आहेत असं म्हणू शकतो आपण. त्यांना कर्जमुक्त करणे हे त्याचा उद्देश आहे, आणि त्याची तारीख जी आहे ती डिसेंबर 2019ला आहे. आता याचे फायदे काय होणार होते, तर अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचं कर्ज शासनाकडून माफ केलं जाणार होतं. आता हा आकडा महत्त्वाचा आहे की किती लाखांपर्यंत, तर 2 लाख. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते नाही होणार, 2 लाखांपर्यंतच होणार असं त्याचा अर्थ आहे. आता यामध्ये अल्प आणि अल्पभूधारक शेतकरीच याचा लाभ मिळणार आहे. कर्जमुक्तीची जी रक्कम आहे ती थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे. हा त्याचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट महत्त्वाची योजना जी 2023च्या बजेटमधली लेक लाडकी योजना, जी नवीन नावाने आली, लाडकी लेक मी संताची मजवर कृपा बहुअतांची. आता या महिला सक्षमीकरणासाठी ही नव्या स्वरूपात आणलेली आहे, आणि हिचा लाभार्थी कोण आहे तर पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड जे असतात आपले वेगळ्या कलरचे, पांढरा, पिवळा, केशरी, त्यामधले जे 2 आहेत, पिवळा बघा इथे पिवळ्या कलरने दिसेल, आणि केशरी, या कुटुंबातील मुलींनाच लाभ होणार आहे. जन्मानंतर मुलीला 5,000 रुपये तिच्या म्हणजे नावाने टाकण्यात येणार आहे गव्हर्नमेंटकडून, आणि पहिलीत गेल्यानंतर 4,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 6,000 रुपये, 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये, आणि 18 वर्षे झाल्यावर 75,000 रुपये अशी त्यांना आर्थिक मदत राज्य शासनाकडून होणार आहे. म्हणजे 5,000 जन्मानंतर, नंतर मग पहिलीत टाकलं, स्कूलमध्ये गेली की 4,000, नंतर 6,000, आणि 11वीत 8,000, आणि 18 वर्षात झाली की 75,000चा लाभ. असा एक रक्कम आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे या योजनेसाठी. नोकरदार महिलांसाठी 50 हॉस्टेल जे वसतिगृह म्हणतो आपण, ते तिथे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला बजेटमध्ये तरतूद केलेली दिसून येते इथे 50 वसतिगृहांची. आता ह्या आधीच्या जे शक्ती सदन ही जी योजना आहे, ही आधीच्या ज्या 2 योजना आहेत त्यांच्या एकत्रीकरणातून आलेली आहे. म्हणजे बघा इथे दिसेल तुम्हाला, इथे लिहिलेलं आहे मी, इथे लक्षात घ्या. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, किंवा कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार नावाची एक योजना होती, आणि उज्ज्वला एक नावाची योजना होती. या 2 योजनांचं एकत्रित करून आता शक्ती सदन ही योजना झालेली एकत्र. सो मग शक्ती सदनमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं की आधीची जी स्वाधार आहे,
प्लस जी आपल्याला दिसते उज्ज्वला, यांचं एकत्रीकरण केलं आणि शक्ती सदन झालं आहे. शहरी भागातील नोकरीसाठी आलेल्या महिलांना केंद्राच्या मदतीने, बघा केंद्र सरकारच्या मदतीने 50 वसतिगृहांची निर्मिती आहे. मग त्यानंतर या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्य सेवा, समुपदेशन या सर्व गोष्टींची त्यांना फायदा येणे, त्या सुविधा त्यांना प्राप्त होणार आहेत. आणि यासाठी मग 50 नवीन हॉस्टेल किंवा म्हणजे शक्ती सदन नावाने, हॉस्टेल म्हणल्यापेक्षा आपण त्याला म्हणू की शक्ती सदन 50 स्थापन करणार आहेत ते राज्याच्या विविध भागांमध्ये. नेक्स्ट योजना दिसेल आपल्याला श्री अन्न उत्कृष्ट केंद्र जे आहे ते सोलापूरमध्ये, हा जो जिल्हा आहे तिथे स्थापन करण्यात आलेला आहे. इथे दिसेल तुम्हाला, तिथे सोलापूर इथे श्री अन्न उत्कृष्ट केंद्राची स्थापना करणार. त्याचं नाव आहे बघा, श्री अन्न उत्कृष्टता केंद्राची स्थापना. आणि हे कशासाठी आहे तर श्री अन्न माहिती आहे आपल्याला, ज्याला आपण भरड धान्य म्हणतो, कारण आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त महाराष्ट्राने ही योजना सुरू केलेली आहे. त्याच्यासाठी मग सोलापूर इथे केंद्र स्थापन केलं आहे. या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला, श्री अन्न म्हणजे काय आणि त्यासाठी कोणते केंद्र स्थापन केले महाराष्ट्रात. नेक्स्ट महत्त्वाची बजेटमध्ये दिसेल आपल्याला महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना केलेली आहे. म्हणजे जे काही गोवंश आहे, पूर्ण गायी आणि त्यांचे हे, याचं संगोपन संरक्षण करण्यासाठी योजना आहे. आणि यामध्ये मग आयोग काय करणार आहे तर गोवंश सेवा केंद्र, याच्यात गो मूल्यवर्धन वगैरे अशा गोष्टी करणार आहे, त्यांचे प्रत्यारोपण, दुग्ध विकास वगैरे या सर्व गोष्टी करणार. त्यासाठी पशुवैद्यकीय विद्यालयाची पण स्थापना करण्याची, अहमदनगर जिल्ह्यात नवीन महाविद्यालय स्थापन करण्याची पण तरतूद करण्यात आलेली आहे. नेक्स्ट दिसेल आता वेगवेगळ्या, आता समाजांसाठी वेगवेगळे त्यांनी आता निर्णय जे घेतलेले आहेत, वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या आहेत, ते आपण थोडक्यात बघूयात. आता इथे दिसेल बघा, धनगर समाजासाठी त्यांनी महाराष्ट्र मेंढी शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना केली आहे. यामध्ये आकडेवारी पैशामध्ये लक्षात ठेवू नका तुम्ही, कोणासाठी काय केलं एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी तेवढं आपल्याला सफिशियंट आहे. बाकी मग आपल्याला दिसेल की वेगवेगळ्या योजना ज्या होत्या त्यांचं एकत्रीकरण करून त्यांची अंमलबजावणी करण्याचं आहे. आणि त्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेअंतर्गत मेंढी पालनासाठी भरीव निधी दिला आहे. तर त्यामुळे मग राजे यशवंतराव होळकर महामेश योजना ही एक लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची स्थापना झाली, त्याचं मुख्यालय अहमदनगरमध्ये, ही एक महत्त्वाची फॅक्ट्स लक्षात ठेवा फक्त की मुख्यालय कुठे आहे त्याचं. नेक्स्ट बघा, नदीजोड प्रकल्पासाठी काय करण्यात आलेलं आहे तर वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या नद्या आहेत बघा, आता यामध्ये दिसेल तुम्हाला मुंबई शहर आणि गोदावरी खोऱ्यातील जी पाण्याची तूट आहे ती कमी करण्यासाठी नदीजोड प्रकल्प शासनाच्या नद्यातून करणार आहे, निधीतून करणार आहे. त्यामुळे काय होईल मग मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर इथे जळगाव या जिल्ह्यांना फायदा होणार. सेम विदर्भामध्ये दिसेल तुम्हाला वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून मग विदर्भातील जे काही जिल्हे आहेत, वर्धा असेल, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील अवर्षण प्रवण क्षेत्राला पाणी मिळण्यात मदत होईल. सेम मराठवाड्यात आपल्याला दिसेल की वॉटर ग्रीड निर्माण होणार प्रथम, द्वितीय, तृतीय. आणि हर घर जल जी केंद्राची योजना आहे त्यानुसार मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेकरता पाठवला आहे. अशा तरतुदी बजेटमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत यावर्षी. आता बाकीच्या ज्या काही छोट्या मोठ्या स्कीम आहेत त्यांची एक तोंड ओळख आपल्याला असली पाहिजे, सो दॅट काही जरी प्रश्न आला त्यावर तर आपल्याला तो सॉल्व करता आला पाहिजे. आता या योजनांमध्ये काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या, सर्व नाही लक्षात ठेवायचं. आता कसं लक्षात ठेवायचं ते बघूयात आपण. नैसर्गिक शेतीसाठी जैवस्त्रोत केंद्र आहेत. मग आता जैवस्त्रोत केंद्र कशासाठी आहेत तर ते माहीत असलं पाहिजे आपल्याला, नैसर्गिक शेतीसाठी आहेत. मागेल त्याला शेततळे योजना ही माहीतच आहे आपल्याला, त्याचा विस्तार आता पुढे काय केलेला आहे, मागेल त्याला फळबाग मिळणार, मागेल त्याला ठिबक सिंचन मिळणार, मागेल त्याला शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे, कॉटन थ्रेडर, ह्या सर्व गोष्टी जेव्हा मागेल त्याला मिळणार असं या योजनेचं विस्तारीकरण करण्यात आलेलं आहे या बजेटमध्ये. कोकणासाठी काजू बोर्ड आहे आणि त्यामध्ये काजू बोंड प्रक्रिया केंद्र पण कोकणात स्थापणार आहे. काजू फळ विकास योजना जी आहे ती आता त्याचा एरिया स्पेसिफिक दिसेल आपल्याला बघा, संपूर्ण कोकण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आता बघा चंदगड आणि आजरा हे तालुके आहेत, त्यामध्ये इथेच ती आता राबवण्यात येणार. असं काही स्पेसिफिक जर असेल तर ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, यामध्ये मग कृषी वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जाकरण करणार आहे. जी पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री कुसुम योजना आहे त्यामध्येच आपल्याला दिसेल की या योजनेचं म्हणजे इन्क्लूड करण्यात आलं आहे. त्याचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण थोडक्यात बघूयात. यामध्ये महत्त्वाचं काय करणार आहेत की आगामी 3 वर्षात 30% कृषी वीज वाहनांचे सौर ऊर्जीकरण करणार आहेत. म्हणजे आता हे खूप महत्त्वाचं आहे बघा की 30% जे काही आत्तापर्यंत इलेक्ट्रिसिटी वीज मिळते त्याचं डायरेक्ट सौर ऊर्जेमध्ये रूपांतरण करायचं आपल्याला असं दिसेल. कारण पंतप्रधान कुसुम योजनेत जे आहे ते 1.5 लाख सौर कृषी पंप वाटण्यात येणार होते शेतकऱ्यांना. सो मग 1.5 लाखाचा आकडा तर आपल्याला लक्षात राहतो.
त्यानंतर नादुरुस्त ज्या विद्युत ट्रान्सफॉर्मर आहेत त्यांना तात्काळ बदल करण्यासाठी निरंतर बीज योजना आहे. आता निरंतर बीज योजना कशासाठी असा जर प्रश्न आला तर आपल्याला ते कळलं पाहिजे आता. आणि मग हे आहे की बजेट केल्यानंतर आपल्याला त्याच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येते आणि प्रश्न कुठून आला तोही कळत नाही, कारण डायरेक्ट वाचताना आपण असं कुठे वाचत नाही. संपूर्ण राज्यात मग जे काय आपल्याला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आपला दवाखाना हे सुरू करणार आहेत आणि हे संपूर्ण राज्यात आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना यांचा अर्थसहाय्य 1000 ते 1500 करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातही मेन्स मुख्य परीक्षा देणार आहेत HRDमध्ये यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराची जी मर्यादा आधी 1.5 लाख होती ती 5 लाखांपर्यंत होणार आहे. त्यानंतर मग मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत दरात 2.5 लाखाहून 4 लाखांपर्यंत इतकी वाढ करण्यात आलेली आहे. तर ह्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या लक्षात आपण ठेवणे गरजेचं आहे. आधारहीन स्त्रियांसाठी महायुतीची शक्ती सदन योजना हे आपण बघितले आधीच, ते आपलं बघून झालेलं आहे. यामध्ये आता लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, आता बरेच जे काही महत्त्वाचे समाजाचे घटक आहेत त्यांच्यासाठी महामंडळ केलेले आहेत. मग कोणत्या समाजासाठी कोणतं केलं हे जरी आपल्याला लक्षात ठेवता आलं तर आपल्याला बऱ्यापैकी परीक्षेतील प्रश्न सॉल्व्ह करता येतील. मग आता लिंगायत समाजासाठी कोणता आहे? जगज्योती महात्मा बसवेश्वर. गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ. रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ. वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. सो मग वेगवेगळे महामंडळ आणि त्यांचे मग समाज हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवणे गरजेचं आहे इथे. नेक्स्ट बघा, आता सर्व आदिवासी पाडे जे आहेत त्यांना रस्त्याने 12 रस्त्याने जोडण्यासाठी काय केलं आहे? बिरसा मुंडा जोड रस्ते योजना करण्यात आली आहे. बंजारा समाजासाठी कोणती आहे? संत सेवालाल महाराज जोड रस्ते योजना. सर्व धनगर वाड्या वस्त्यांसाठी काय? यशवंतराव होळकर जोड रस्ते योजना. आणि मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद शेत रस्ते योजना, म्हणजे जे आपले शेतांमध्ये पानंद असते त्यासाठी मग जे काही निधी मिळणार आहे तो या योजनेअंतर्गत मिळणार आहे. ती कारण बऱ्याच शेतांमध्ये जाताना आपल्याला माहिती आहे की रस्ताच नसतो, तो पानंद रस्ता पण व्यवस्थित नसतो. मग त्यासाठी पण ही सुधारित योजना आपल्याला दिसते, मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद शेत रस्ते योजना. नंतर आता बघा, महाराष्ट्राच्या नवीन लॉजिस्टिक धोरणात नागपूर येथे 1000 एकर जमिनीवर लॉजिस्टिक हब तयार होणार आहे असं म्हणलेलं आहे बजेटमध्ये. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 10 पर्यटन स्थळावर टेंट सिटी उभारणार आहेत. मग आता टेंट सिटीसाठी किती शहरे आहेत यामध्ये? तर 10 आहेत. हे 10 शहरे आपल्याला कोणत्या आहेत ते जरी माहीत नसतील तर किती आहेत तिथे 15 देणार ऑप्शनमध्ये, किंवा म्हणतील की 20 आहेत किंवा 5च आहेत. तर आपल्याला फिक्स आकडा माहीत असला पाहिजे. पर्यटनासाठी 10 टेंट सिटी उभारणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20 नुसार PM श्री शाळा विकसित करणार आहेत बऱ्याच ज्या आहेत त्या. हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर पवन ऊर्जा याच्यात 75,000 कोटीची गुंतवणूक. हे आपण पर्यावरणमध्ये बघणारच आहे, हरित हायड्रोजन वगैरे ह्या गोष्टी. नेक्स्ट बघा, आता 2024चं बजेट काय होतं. हे आतापर्यंत जे बघितलं आपण ते 2023च्या बजेटमधलं. एक लक्षात घ्या, तुम्हाला बजेटमध्ये डायरेक्ट विचारणारच नाही ते की 23च्या बजेटमध्ये काय 24च्या आहे, पण ओव्हरऑल ती स्कीम शक्ती सदन काय आहे किंवा मग जे काही योजना आलेली असेल, कोणतं महामंडळ आलेलं असेल, ते महामंडळ कोणाच्या नावानं आहे, मग त्या योजनेसाठी जर का काही व्यवस्थित काहीतरी वेगळी एखादी तरतूद केली असेल तर ती विचारण्याचे चान्सेस असतात. डायरेक्ट 23च्या बजेटमध्ये आहे का 24च्या बजेटमध्ये आहे असं विचारण्याचे चान्सेस कमी असतात. पण एक ब्रॉडर लेवलवर आपल्याला आयडिया असली पाहिजे की असं त्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आता यामध्ये 24च्या बजेटमध्ये आपल्याला माहिती आहे की हे जे तेव्हा फायनान्स मिनिस्टर जे होते, वित्तमंत्री ते अजित पवार होते. 24च्या बजेटच्या वेळेस राज्याची अर्थव्यवस्था जी ती $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरू आहे असं त्यांनी तिथे नमूद केलं. यामध्ये 11 गड किल्ल्यांना जागतिक पातळीवर युनेस्कोला प्रस्ताव पाठवला असं त्यांनी तिथे नमूद केलेलं आहे. जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार आहे असं सांगितलं. त्यामध्ये जे सूक्ष्म व लघु उद्योग धोरण आहे ते लागू केलं जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये मग 18 लघु उद्योग स्थापन करणार. दाओसमध्ये करार जो झाला होता, दाओस होता ते माहिती आपल्याला जिथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा करार करण्यात आला होता, तर तिथे अधिक उद्योग राज्यात येणार आहेत असंही त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर 7000 किलोमीटर लांबीचे रस्ते सांगितलेले आहेत. त्यानंतर ते रिपीट झालं. नगर विकासासाठी 10,000 कोटीहून आता ह्या नगर विकासासाठी काहीतरी अमाऊंट ठेवलं आहे एवढं लक्षात ठेवा, बाकी त्याच्यात स्पेसिफिक अमाऊंट तर काय लक्षात ठेवायची गरज पडत नाही. वीज उपलब्ध नसलेल्या अंगणवाड्यांना सौर ऊर्जा संच देण्यात येतील. शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना सुरू करण्यात येणार आहे. जे आपण बघितलं तर मागेल त्याला शेततळे आणि मग त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन होत
मागेल त्याला तर सौर कृषी पंप योजना. त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग आणि याच्यासाठी भरपूर भरीव तरतूद आहे म्हणू शकतो आपण. पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार आहेत महिलांसाठी. त्यानंतर हरघर योजनेतून 1 कोटी नळ योजना जोडण्यात आहेत. नळ त्यामध्ये जालना, यवतमाळ, पुणे आणि लोणावळा रेल्वे मार्गांसाठी 50% रक्कम शासन देणार आहे. त्या तिथून जे काही रेल्वे मार्ग होणार आहे त्यासाठी. रत्नागिरी भागवत बंदरासाठी आपल्याला 300 कोटी आहेत आणि मिरकर वाडा बंदराचे नूतनीकरण म्हणजे बंदराच्या नूतनीकरणासाठी पण तिथे अमाऊंट देण्यात आले आहे. संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आर्थिक तरतूद आहे. त्यानंतर दिसेल आपला की सागरी सेतू बांधण्यात येणार आहे. कुठून? वर्सोवा, वांद्रा ते पालघर या इथे. मिहान प्रकल्पासाठी पण तरतूद आहे आणि निर्यात वाढवण्यासाठी 5 इंडस्ट्रियल पार्कची निर्मिती करणार आहे. हे असे मेजर आहेत. ते आता थोडे ग्राफिक्स फॉर्ममध्ये बघूयात आपण आता काय काय इथे आपल्याला दिसून येईल. आता सार्वजनिक आरोग्यासाठी किती दिलेलं आहे त्यापेक्षा आपण काय करूयात फक्त की आरोग्य विमा तरतूद जी आहे ती 1.5 लाख होती, ती 1.5 लाखाहून आता कुठे नेलेली आहे 5 लाखपर्यंत विमा. ही एक महत्त्वाची इथे दिसेल. नागपूर एम्सच्या धर्तीवर आता पुणे इथे एम्स असणार आहे म्हणजे ही एक न्यूज महत्त्वाची आहे. एम्स कुठे असणार आहे? आता नागपूरला तर आहे आपल्याला माहीतच आहे मेडिकल इन्स्टिट्यूटची. ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा असणार आहे. सर्व जिल्ह्यामध्ये केमोथेरपी म्हणजे जे कॅन्सरसाठी लागते केमोथेरपी त्यासाठी पण इथे तरतूद केलेली दिसेल आपल्याला. ठीक आहे. मग डायलिसिस केंद्र वगैरे. परंतु आरोग्यामध्ये या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर दिसेल आपल्याला पर्यटन विभागाला यामध्ये महत्त्वाचं आहे की जुन्नर इथलं शिवसंग्रहालय. सो मग जुन्नरचं शिवसंग्रहालय. 11 गड किल्ल्याचं आपण बघितलेलं आहे जागतिक पातळीवर नेण्यासाठी युनेस्कोच्या 32 गड किल्ल्याचं नूतनीकरण. स्काय वॉक करणार आहेत लोणावळ्यात आणि वीर जीवा महाल यांचं प्रतापगडाच्या पायथ्याशी स्मारक असणार आहे. सो मग होता जीवा म्हणून वाचला शिव आपल्याला माहीत आहे ती स्टोरी प्रतापगडावर अफजल खानाच्या वेळेस. तर त्यांचं स्मारक आता करणार आहेत प्रतापगडाच्या पायथ्याशी. त्यानंतर कृषी विभागात जर बघितलं आपण तर यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप हीच एक महत्त्वाची योजना इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बाकी मग सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान वगैरे ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपण ज्या गोष्टी बघितल्या त्याच आहेत इथे फक्त ग्राफिक्स फॉर्ममध्ये आहेत. थोडी क्लॅरिटी कमी येत असेल ब्लॅकमुळे परंतु महत्त्वाच्या गोष्टी मी इथे मांडतो तिथे. बुलेट ट्रेनसाठी भूसंपादन हे पण इथे सांगितलेलं आहे यांनी. जे आपल्याला माहिती आहे मुंबई ते अहमदाबाद ही जी बुलेट ट्रेन करणार तिथे बुलेट ट्रेनसाठी मग भूसंपादन करणार आहेत. 6 नव्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहेत. सो मग वंदे भारत ज्या काही ट्रेन आहेत ट्रेन 18 म्हणतो आपण त्या जवळपास नवीन 6 सुरू करणार आहेत. त्यामध्ये मग फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाला मंजुरी. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादन आणि पुणे रेल्वे मार्गाचं नाशिक पुणे रेल्वे मार्गाचं भूसंपादन. सो म्हणजे बेसिकली रेल्वेसाठी तर भूसंपादन हाच एक मेजर घटक तिथे सांगण्यात आला आहे. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा मार्च 2025 मध्ये सुरू होणार. संभाजीनगरच्या विमानतळाचं विस्तारीकरण. कोल्हापूर विमानतळासाठी आवश्यक सुविधा देणार आणि अहमदनगर येथील शिर्डी विमानतळाचं काम लवकर सुरू करणार असं आपल्याला दिसेल. ऊर्जामध्ये आता सौर ऊर्जा देणार अंगणवाड्यांना एवढंच लक्षात ठेवा. बाकी यामध्ये काही विशेष तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही. सो मग बजेटमध्ये मला वाटते की काही खूप डिटेलमध्ये खूप जाण्याची गरज नसते. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आत्ता बघितल्या त्या आणि एखादी जर का सुटली असेल तुम्हाला वाटली तर ती ह्या जर का तुम्ही रिवाईज केल्या तर यावर तुम्हाला जर का काही प्रश्न आला अर्थसंकल्पावर तर तुम्हाला तो सोडवता येईल असं मला वाटते. आता महाराष्ट्राची आर्थिक पाहणी जो 22-23 आहे त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जर का परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या वाटल्या तर त्या आपण इथे डिस्कस करूयात. आता ही जी आवृत्ती दिसेल आपल्याला ती 62वी आहे. याचं प्रकाशन जे आहे ते कोण करते? अर्थ व सांख्यिकी संचालनालय नियोजन विभाग महाराष्ट्र शासन. सो मग यावर प्रश्न पडू शकतो की कोणता विभाग महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल याचं प्रकाशन करते. मग त्याच्यामध्ये नियोजन विभाग त्याच्या संचालनालय जर विचारलं तर आपल्याला अर्थ व सांख्यिकी संचालनालय सांगता आलं पाहिजे. आता यामध्ये डायरेक्ट तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो मी. 2021 वर करता दरडोई उत्पन्नामध्ये टॉपचे राज्य कोणते आहेत तर सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असणारं राज्य आहे कर्नाटक. 2,78,786 म्हणजे सर्वात. त्यानंतर तेलंगणाचं 2,75,, हरियाणाचं 2,74,, तामिळनाडू 2,41, महाराष्ट्राचं जे आहे ते 2,15,233. म्हणजे जर का आपण रँक बघितला तर आपला रँक जवळपास 5वा येतो. 5व्या रँकवर आहे आपण दरडोई उत्पन्नाच्या जर का आपण रँकिंग केली ऑल इंडिया लेवलवर तर.
आता यामध्ये बघा जागतिक लेवलवरचं त्यांनी दिलेलं आहे की स्थूल उत्पादनात देशांतर्गत उत्पादनात जी वाढ झालेली आहे, ज्याला आपण GDPची ग्रोथ म्हणतो की वाढ काय, त्यामध्ये बघा आता जागतिक लेवलवर जी आहे ती 3% वाढ सुरू आहे. विकसित जे आहे तर डेव्हलप्ड कंट्रीज त्याचं 2.6% आहे. विकसनशील देश जे आहे तर 3.9 म्हणजे ज्या ब्रिक्स कंट्री सारख्या कंट्री आहेत त्या. अल्पविकसित जे आहे ते 4.3, अमेरिका 1.8% वाढली, जापान 1.6, चीन 3, भारत 6.4% वाढला असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे भारत आपल्याला चांगलं वाढताना दिसते. आता 6.4% दिसल्यावर आपल्याला वाटेल की भारताचं खूप चांगलं चाललेलं आहे, परंतु भारताचे जर का पोटेन्शियल बघितलं तर बरेच जे काही एक्सपर्ट आहेत त्या क्षेत्रामध्ये ते म्हणतात की भारताचं पोटेन्शियल 8%, 10% वाढ करणे एवढं आहे सध्या, कारण आपल्यासाठी बरंच पोषक बनलेलं आहे. आपण 6.4%वर आनंदी होण्याचं काहीच कारण नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता राज्याचा जर का हिस्सा बघितला आपण, म्हणजे 100% जर का 100 रुपये भारताचं उत्पन्न आहे तर त्यामध्ये 14 रुपये हे फक्त महाराष्ट्राचं उत्पादन आहे. हे असं त्या आपल्या बजेट सर्वेमध्ये दिसते आपल्याला. त्यानंतर आपण ते बघितलं उत्पन्न किती आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम जो आहे या अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रकांना, तसेच अवर्षणग्रस्त जे 14 जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रातले, यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रकाधारक शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधा वस्तूंचा समावेश असलेल्या 100 रुपये प्रतिसंच मूल्याचे शिधा संचाचे वितरण करण्यात आले आहे. आता या 4 गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या मेन्सला आहेत, परंतु लक्षात राहू दे याच्यात काय काय तर रवा आहे, चना डाळ आहे, साखर आहे आणि पामतेल आहे. ठीक आहे. त्यानंतर लोकवित्तमध्ये जर बघितलं आपण, तूट जी आहे ती आपली 2.5% आहे आणि राज्याच्या उत्पन्नाशी प्रमाण त्याचं 18.4%. मग तूट लक्षात ठेवा फक्त 2.5%. बाकीच्या गोष्टी नाही लक्षात ठेवल्या तरी चालतील. आता वित्तपुरवठा जर बघितला आपण, ज्याला आपण वेगवेगळे क्रेडिट, लोन अशा गोष्टी म्हणतो, तर या आपल्याला दिसेल की एकूण ठेवीचे 21% व 26% यामध्ये राज्याचा सर्वाधिक हिस्सा आहे. कर्ज घेण्यामध्ये पण आणि ठेवीमध्ये पण. राज्यात लोकसंख्येमागे ATMची संख्या 23 होती असं त्यांचं म्हणणं आहे. प्रति लाख म्हणजे 1 लाख लोकसंख्येमागे 23. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जर बघितलं आपण तर राज्यात एकूण 3.25 कोटी खाती ती जनधन योजना जी आहे ती काढण्यात, त्यापैकी 56% जे आहे ते ग्रामीण आणि निमनागरी क्षेत्रात होती. सो म्हणजे जास्त कुठं आहे तर ग्रामीण आणि निमनागरी भागामध्ये जी जनधन खाती येतात ती काढण्यात आलेली असं या सर्वेमध्ये दिलेलं आहे. आता कृषी व संलग्न यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या थोडक्यात बघूयात. दिसायला भरपूर दिसते पण यामधला आपण सिलेक्टेड डेटाच घेणार आहे. यामध्ये बघा सरासरी पाऊस किती झाला, 119% झाला होता मागच्या वर्षी. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की आर्थिक पाहणी अहवालमध्ये ना जवळपास 2 वर्ष डेटा आपल्याला दिसून येतो, बरोबर, की मागच्या वर्षाचं काहीच नाही, त्याच्या मागच्या वर्षाचा आहे. म्हणजे 2022चा डेटा आहे बघा. आता आपण 24मध्ये, 23चं नाही, यामध्ये डायरेक्ट 22मधला डेटा आहे. त्यामुळे मग 119.8% आपल्याला दिसेल. त्यामध्ये मग 204 तालुक्यामध्ये अतिरिक्त आहे. बाकी आता तालुके वगैरे काय लक्षात नाही ठेवलं तरी चालते, फक्त लक्षात ठेवा 119.8% होता तो. बाकी आता ही एक महत्त्वाची आपल्याला सेंटेन्स दिसेल इथे. राज्यातील सरासरी वहती क्षेत्र जे आहे कृषी गणना 70-71मध्ये जी सर्वप्रथम झाली होती तेव्हा आपल्याला दिसेल की 4.28 हेक्टर एवढं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे ऑन अँड ॲव्हरेज जर बघितलं तर 4.28 हेक्टर एवढं कृषी क्षेत्र होतं. 2015-16 नुसार ते बघा 1.34 हेक्टरपर्यंत कमी झालं. म्हणजे यामध्ये आपल्याला दिसेल की 4.28 जे होतं 70-71 ते डायरेक्ट 1.34वर आलं. आणि 15-16 नुसार अल्प व अत्यल्प शेतकरी जे आहेत म्हणजे जे 2 हेक्टरपर्यंत वहती खातेदार आहेत त्यांचं प्रमाण जवळपास 85% होतं आणि अल्प व अत्यल्प वहती खातेदारची एकूण संख्या जी होती ती 79.5% होती. सो ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भरडधान्य अभियान राबवण्यात येणार आहे 23मध्ये. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचं जे काही आहे जागतिक लेवलवर, तसंच आपल्या इकडे हे अभियान आहे. त्यानंतर हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण आणलेलं आहे आपण 22 ते 27. याचा कालावधी थोडा लक्षात ठेवा की हळद संशोधनचा आणि प्रक्रिया धोरणाचा कालावधी काय. यामध्ये हिंगोली जिल्हा हा महत्त्वाचा आहे बघा. इथे वसमत त्यामध्ये एक तालुका जो आहे तिथे जे आहे ते माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा म्हणजे हळद संशोधन प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. सो म्हणजे वसमत तालुका हिंगोली जिल्हा इथे हळदचं रिलेटेड आहे. आता का हिंगोली जिल्हा निवडला त्यांनी
कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये हळदीच्या उत्पन्नामध्ये हिंगोली जिल्हा हा प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे मग त्याचं लॉजिक आपल्याला इथे कळून जाते की हळद हे संशोधन केंद्र तिथे आहे. त्यानंतर बघा इथे हंगामामध्ये जर बघितलं आपण तर तृणधान्य, तेलबिया, कापूस, ऊस यांच्या उत्पादनात अनुक्रमे वाढ झालेली आहे आणि कडधान्यामध्ये जी आहे ती घट झालेली आहे. सो मग एक ब्रॉडर लेवलवर लक्षात ठेवा की कडधान्यात घट झालेली आहे आणि मग तृणधान्य, तेलबिया, कापूस यांच्यात ऊसमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे त्यांच्यात. बाकीच्या गोष्टी तेवढ्या नाही केल्या तरी चालतील, परंतु हा डेटा थोडासा महत्त्वाचा आहे. भरड धान्य वर्ष, हरिद्रा कुठे आहे, हळदीसाठी जे केंद्र आहे प्रशिक्षण संशोधन ते हिंगोलीमध्ये. आता एक समृद्धी महामार्ग नेहमी चर्चेत असतो, आपल्याला माहिती, त्याची थोडक्यात माहिती बघूयात आपण. आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव आहे. त्याची लांबी 701 किलोमीटर आपल्याला माहीत आहे, रुंदी 120 मीटर आहे आणि डोंगराळ भागांमध्ये जिथे कमी स्पेस असतो तिथे 90 मीटर असा 6 पदरी द्रुतगती मार्ग असणार आहे हा समृद्धी. याच्या मार्गिका ज्या आहेत त्या 3+3 म्हणजे दोन्ही बाजूस 3 मीटर रुंद एक जे पेवर्ड शोल्डर असते सेफ्टीसाठी ते असणार आहे आणि 2 मीटर रुंदीच्या मातीच्या शोल्डर पण आहे तिथे सेफ्टीसाठी. त्यानंतर वाहन वेग जो आहे तो डिझाईन स्पीड जो आहे ताशी 150 किलोमीटर आहे, डोंगराळ भागासाठी जो 120 किलोमीटर आहे. हे आता किती जिल्ह्यांना आणि तालुक्यांना कव्हर करणार आहे तर ब्रॉडली जर बघितलं जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून डायरेक्ट जातो तर 10 जिल्हे दिसतील तिथे आपल्याला, 26 तालुके दिसतील आणि जवळपास आसपासचे 392 गावांना जोडणारा हा महामार्ग आहे. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर फक्त 8 तासात कापणे शक्य होणार आहे. महामार्गालगत जवळपास 19 कृषी समृद्धी केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे आणि भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड असलेल्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने सुमारे 11,31,000 वृक्षांची लागवडही होणार आहे. ह्या गोष्टी आपल्याला थोडक्यात माहीत पाहिजे कारण हा नेहमी चर्चेत असतो महामार्ग वेगवेगळ्या गोष्टींसाठी. आता याच्यात CCTV कॅमेरे आहेत, विनामूल्य दूरध्वनी जे सेवा आहेत त्या तिथे आपल्याला फॅसिलिटीज अवेलेबल होणार आहेत तिथे. त्यामध्ये मग वेगवेगळे बघा 65 उड्डाणपूल आहेत, 33 मोठे पूल, 274 छोटे पूल, रेल्वे मार्ग, उड्डाणपूल, बोगदे आहेत 6, 189 भुयारी मार्ग, 110 लहान हलक्या वाहनांसाठी मार्ग, पाळीव प्राण्यांसाठी 209 भुयारी मार्ग, वन्यजीवांसाठी ती. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की ही आकडेवारी महत्त्वाची नाही, यासाठी किती भरीव मोठमोठ्या गोष्टींचा विचार केलेला आहे आणि त्या तरतुदी केल्या आहेत. म्हणजे प्राणी आणि यांच्यासाठी पादचाऱ्यांसाठी पण भुयारी मार्ग आहेत हे पण लक्षात घेणे इथे महत्त्वाचं आहे आपल्याला. त्यानंतर वेगवेगळे जे काही पर्यटन स्थळे आहेत त्यांना परस्परांना जोडलाच जाणार आहे. त्यामध्ये मग लोणारचं सरोवर असेल बुलढाणा जिल्ह्यात, वेरूळ अजिंठा लेणी असेल आपल्या औरंगाबाद संभाजीनगरमध्ये, पेंच राष्ट्रीय उद्यान असेल विदर्भातील, शेगाव असेल बुलढाण्यामध्ये, सेवाग्राम आपल्या वर्ध्यामध्ये असेल, शिर्डी असेल नगरमध्ये, दौलताबादचा किल्ला असेल किंवा बिबी का मकबरा असेल संभाजीनगर, ही पर्यटन स्थळे नजीक येणार आहेत याच्यामुळे आणि पर्यटनाला वाव मिळणार आहे या समृद्धी महामार्गामुळे. सो मग समृद्धी महामार्गावर जर का वेगळा काही सेंटेन्स आला तर या माहितीतून आपल्याला तो आन्सर सोडवता येईल. आता काही वन लायनर टाईप प्रश्न आहेत आणि त्यावर वारंवार म्हणजे वेगवेगळ्या करंट अफेअर्स चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये आपण हे घेणार आहे कारण यावर प्रश्न आला तर हातचाच मार्ग जायला नाही पाहिजे आपला. पहिलं फळांचं गाव आहे सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी. कोण केलेलं आहे तर कृषी विभागाच्या वतीने राज्यातील पहिलं फळांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. कुठे आहे तर हे फलटण तालुक्यामध्ये ते सातारा जिल्ह्यामधील आणि मग ती आपल्याला दिसेल महाराष्ट्र टाईमची न्यूज पण राज्यातील पहिल्या फळांच्या गावाची गोष्ट आणि मग त्याचं नाव काय धुमाळवाडी. त्यानंतर पहिलं पुस्तकांचं गाव हे तर बरेच चर्चेत असते आपल्यालाही माहिती आहे महाबळेश्वर तालुक्यामध्ये ते भिलार नावाचं आणि असं आपल्याला दिसते पण जर का तुम्ही महाबळेश्वरला जाणारा तिकडे जाताना की आपल्याला पुस्तकांचं गाव इकडे आहे भिलार नावाचं. नेक्स्ट आहे पहिलं मधाचं गाव की आता ज्या काही आपलं मधमाशा असतात आणि मग त्यांचं जे काही बी किपिंग असं इंग्लिशमध्ये म्हणतो आपण तसं करून जे काही पुढे आलेलं एक गाव आहे ते मांगर, ते पण महाबळेश्वर तालुक्यामध्येच आहे सातारामधील आणि ते लक्षात ठेवा जर प्रश्न आला तर. पहिलं फुलपाखरांचं गाव जे आहे ते कोकणामध्ये सिंधुदुर्ग जो काही जिल्हा आहे त्यामधील पारपोली नावाचं गाव आहे. बघा इथे दिसेल तुम्हाला पारपोली फुलपाखरांचे गाव आणि तिथे 2023मध्ये फुलपाखरू महोत्सव पण साजरा करण्यात आला होता. तर मग लक्षात ठेवा की फुलपाखरांचं गाव कोणतं आहे. नेक्स्ट आहे पहिलं कवितांचं गाव जकातवाडी सातारा. सो मग जास्तीत जास्त आपल्याला साताऱ्यामध्येच आपल्याला दिसतील की जे काही महत्त्वाचे गाव आहेत फुलपाखरांचं गाव असेल किंवा मग कवितांचं गाव असेल, पुस्तकांचं गाव असेल तर हे जकातवाडी नावाचं गाव आहे ते कवितांसाठी आहे. माझं कवितांचं गाव जकातवाडी असं आपल्याला दिसेल आणि भारतातील पहिलं आहे. नुसतं महाराष्ट्रातलंच नाही तर
भारतातील पण पहिलं गाव आहे. तर अशा प्रकारे आर्थिक घडामोडी आपण बघितलेल्या आहेत. तुम्हाला आवडल्या असतील तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा यूट्यूब चॅनल. आपल्या टेलिग्राम चॅनल्सवरही आपण चालू घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स देत असतो राज्यसेवे रिलेटेड. तर त्यासाठी टेलिग्राम चॅनल पण आहे, विद्यागुरू MPSC ऑफिशियल नावाने सर्च करू शकता तुम्ही. काही महत्त्वाची माहिती लागत असेल तर आपले कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. आणि आमचा असा विचार आहे की काही रिव्हिजन बॅचेस पण आम्ही स्टार्ट करण्याच्या विचारार्थ आहे, ज्या रेकॉर्डेड स्वरूपात आपल्या विद्यागुरूच्या ॲपवर आम्ही टाकणार आहे. तर काही इंटरेस्टेड असतील, वेगवेगळ्या विषयांच्या होणार आहेत, म्हणजे अर्थव्यवस्थेची रेकॉर्डेड बॅच, पॉलिटीची रेकॉर्डेड बॅच, भूगोल व पर्यावरणाची रेकॉर्डेड बॅच, कमी वेळामध्ये सर्व सिलेबस कव्हर करणे आणि MCQ ॲप्रोच कसा असायला पाहिजे पेपर सोडताना. कारण बऱ्याच जणांचं काय होतं की प्रिलिम ही एक्झाम एक 4-5 मार्काने राहून जाते. मग त्या विषयामध्ये काय काय कसे प्रश्न सोडवले पाहिजेत, काय काय वाचलं पाहिजे, काय रिवाईज केलं पाहिजे आणि संपूर्ण सिलेबस एकदा डोळ्याखालून घातला पाहिजे, हा उद्देश त्या बॅचचा असेल. त्याचे अपडेट्स काही दिवसात तुम्हाला मिळतीलच आपल्या टेलिग्राम चॅनलवर. आणि इथून पुढचा जो काही व्हिडिओ येईल त्यामध्येही मी बरीच त्याबद्दल तुम्हाला माहिती देईल. काही जर माहिती असली तर या कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला तुम्ही मॅसेज करू शकता. तर आता भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चालू घडामोडीच्या. आता इथे थांबूयात. थँक्यू.